Hello everyone and welcome back to the next lecture of some basic concepts of chemistry किंवा ज्यालाच आपण बोललेलो आहेत मोल कन्सेप्ट. आणि आपण मोल आत्तापर्यंत दोन टर्ममध्ये पाहिला होता, मोल इन टर्म्स ऑफ एंटिटीज अँड मोल इन टर्म्स ऑफ मास. आपल्याला एक पार्ट पुढे जायचं आहे आता आणि आपल्याला नवीन पार्ट स्टडी करायचा आहे, मोल इन टर्म्स ऑफ व्हॉल्यूम. मी तुम्हाला इनिशियली बोललो होतो की मोल आपल्याला तीन पार्टमध्ये स्टडी करायचा आहे, मोल इन टर्म्स ऑफ मास, मोल इन टर्म्स ऑफ एंटिटी अँड मोल इन टर्म्स ऑफ व्हॉल्यूम. जो आपण फर्स्ट वन पार्ट कवर केला होता मोल इन टर्म्स ऑफ एंटिटी, त्यावेळी आपण बनवलेला फॉर्म्युला फॉर दी मोल की मोल इज दी गिवन एंटिटी डिवाइड बाय ॲव्होगाड्रो नंबर, बरोबर. सेकंड आपण स्टडी केला होता मोल इन टर्म्स ऑफ मास आणि फॉर्म्युला बनवला होता गिवन मास डिवाइडेड बाय मोलार मास. अँड थर्ड पॉईंटवर जायचं आहे मला थर्ड पॉईंट शिकून घ्यायचा आहे मोल इन टर्म्स ऑफ व्हॉल्यूम, जो आपला आजचा लेक्चरचा अजेंडा राहील. ठीक, सो लेट्स डील विथ द टॉपिक मोल इन टर्म्स ऑफ व्हॉल्यूम. मी बोर्डवर एक इक्वेशन लिहितो ज्याला बोलतात आयडियल गॅस इक्वेशन. काय सांगतो मी, एक इक्वेशन लिहितो मी, ज्या इक्वेशनला बोलले गेलेले आयडियल गॅस इक्वेशन. इक्वेशन काय असं आहे पहा की प्रेशर इंटू व्हॉल्यूम इज इक्वल टू दी नंबर ऑफ मोल्स इंटू गॅस कॉन्स्टंट आर इंटू टेम्परेचर टी. सध्या पण हा वाला पार्ट स्टडी नाही करणार आहेत की इक्वेशन कसा बनला. सो सध्याचा आत्ताचा वाला पार्ट नाही स्टडी करायचा. तो इक्वेशन आहे तर इक्वेशन आहे मानून चाला, मेमराईज करून चाला. हे वाला इक्वेशन तुम्हाला शिकवलं जाईल जर तुम्ही प्रिपरेशन करताय जेईचा तर गॅसियस स्टेटमध्ये शिकवलं जाईल, आणि जर तुम्ही प्रिपरेशन करताय नीटचा तर तुमच्यासाठी हा वाला पार्ट फिजिक्समध्ये येईल. कारण नीटसाठी 3 वर्षापूर्वी जवळपास हा सिलेबस होता, गॅसियस स्टेट चॅप्टर केमिस्ट्रीमध्येही होता. पण 3 वर्षापूर्वी जेव्हा सिलेबस कमी केला गेला त्यावेळी तो वाला चॅप्टर काढलेला आहे, गॅसियस स्टेट चॅप्टर इलिमिनेट केला होता. त्यामुळे सध्या नीटमध्येच तुम्हाला हा वाला टॉपिक स्टडी करायचा आहे तर तुम्हाला तो फिजिक्समध्ये येईल की वाय पी व्ही इज इक्वल टू NRT तिथे शिकवला जाईल. जेईवाल्यांसाठी हा वाला पार्ट केमिस्ट्रीमध्ये येईल अँड फिजिक्समध्ये येईल. ठीक, सध्या मी फक्त बोललो की इक्वेशन आहे तर तुम्ही इक्वेशन आहे असं मानून चाला. इक्वेशन काय मी समजवतो. इक्वेशन आहे कोणाचं, पहिलं इक्वेशन आहे आयडियल गॅसचं. गॅसवर कॉन्सन्ट्रेट करा की इक्वेशन गॅस आहे, ॲप्लिकेबल कोणाला आहे, गॅसला. कार्बन डायऑक्साईड गॅस आहे, N2 गॅस आहे, O2 गॅस आहे, कार्बन मोनॉक्साईड गॅस आहे, H2 गॅस, हेलियम गॅस, जेवढे काय गॅस आहेत गॅसला ॲप्लिकेबल इक्वेशन आहे. आणि स्पेसिफिकली बोललो तर आयडियल गॅसला ॲप्लिकेबल आहे. सध्या आयडियल गॅस काय असतो, फक्त गॅस मानून चला. आयडियल कधी बोलला जाईल हे ज्यावेळी तो मला टॉपिक येईल त्यावेळी सांगितलं जाईल. ठीक, गॅसचं इक्वेशन आहे आणि इक्वेशन काय आहे, प्रेशर इंटू व्हॉल्यूम शुड बी इक्वल टू नंबर ऑफ मोल्स इंटू आर इंटू टेम्परेचर. की मी कार्बन डायऑक्साईड गॅस घेतला, कार्बन डायऑक्साईड गॅसचा प्रेशर किती असेल P, कार्बन डायऑक्साईड गॅसचा व्हॉल्यूम किती असेल V. ठीक, या दोघांचं मल्टिप्लिकेशन कोणाला बरोबर असेल, मी किती मोल गॅस घेतलेला आहे, नंबर ऑफ मोल इंटू टेम्परेचर अँड आर स्टँड फॉर दी कॉन्स्टंट. मी सर्व टर्मचा हवं तर 1 बाय 1 अर्थ लिहितो की इथे जो P लिहिला या Pचा अर्थ काय बनतो, P स्टँड फॉर दी प्रेशर ऑफ गॅस. की ज्या गॅसचा मी स्टडी करतोय त्या गॅसचा प्रेशर किती असेल, प्रेशर ऑफ गॅस. ठीक, V स्टँड फॉर दी व्हॉल्यूम ऑफ गॅस. ज्या पण गॅसचा मी स्टडी करतोय त्या गॅसचा व्हॉल्यूम किती असेल, आणि या दोघांचा मल्टिप्लिकेशन गॅसचा प्रेशर मल्टिप्लाय बाय गॅसचा व्हॉल्यूम कोणाला बरोबर आहे, तर तो बरोबर आहे नंबर ऑफ मोल्सला. N स्टँड फॉर दी नंबर ऑफ मोल्स. की तुम्ही गॅस किती घेतलेला आहे, 1 मोल घेतलेला आहे की 2 मोल घेतलेला आहे की 3 मोल घेतलेला आहे. T स्टँड फॉर दी टेम्परेचर ऑफ गॅस. की ज्या पण गॅसचा स्टडी चालला आहे त्या गॅसचा स्टडी करते वेळी टेम्परेचर किती आहे, किंवा ज्या कंटेनरमध्ये तुम्ही गॅस भरलेला आहे त्या कंटेनरचा टेम्परेचर किती आहे, म्हणजेच त्या गॅसचा टेम्परेचर किती आहे. सो P स्टँड फॉर दी प्रेशर, V स्टँड फॉर दी व्हॉल्यूम, N स्टँड फॉर दी नंबर ऑफ मोल्स, T स्टँड फॉर दी टेम्परेचर. अँड दी मोस्ट इम्पॉर्टंट वन इज दी R. R इज दी युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट. युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट एक कॉन्स्टंट आहे. काही असा तुमचा इक्वेशन आहे, पाठ करून ठेवा, व्यवस्थित पाठ करून ठेवा. आयडियल गॅस इक्वेशन काय असतो, PV इक्वल टू NRT. रिपीट बोलतोय मी, इक्वेशन कसा बनला हे मी इथे शिकवत नाही आहे. सध्या इक्वेशन आहे तर इक्वेशन आहे. हा कसा बनला यासाठी बॉइल्स लॉ, चार्ल्स लॉ स्टडी करावा लागेल, त्याची वेळ येईल. ज्यावेळी येईल त्यावेळी तो शिकवला जाईल. सध्या PV इक्वल टू NRT असतो तर असतो,
व्हॉट इज पी प्रेशर, व्हॉट इज व्ही व्हॉल्यूम. ज्या आपण गॅसचा स्टडी करताय त्या गॅसचा प्रेशर मल्टिप्लाय बाय व्हॉल्यूम यांचं जे आन्सर असेल ते कोणाला इक्वल असेल, त्याच गॅसचे नंबर ऑफ मोल्स मल्टिप्लाय त्या गॅसचा टेम्परेचर मल्टिप्लाय बाय वन कॉन्स्टंट, ज्या कॉन्स्टंटला बोललं गेलेलं आहे युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट. आय थिंक ठीक आहे एवढं मला पार्ट. आपण या पहिली एक कॉन्स्टंट पाहिला होता स्पीड ऑफ लाईट पाहिला होता ना. आणि स्पीड ऑफ लाईटची व्हॅल्यू किती असते 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. म्हणजे कॉन्स्टंटची स्वतःची काही ना काही व्हॅल्यू असते. जसे स्पीड ऑफ लाईट कॉन्स्टंट आहे आणि त्याची व्हॅल्यू आहे 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. सिमिलरली माझं आरसुद्धा एक कॉन्स्टंट आहे आणि याचीसुद्धा व्हॅल्यू आहे. तर आरची व्हॅल्यू काय पहा, आरची व्हॅल्यू आहे 0.0821 किंवा 0.0831. ठीक, मला दोघांचे युनिट लिहायचे आहेत. मी जरा हवाला इक्वेशन आहे ना, हवाला इक्वेशन आरसाठी रिअरेंज करतो, रिअरेंज फॉर दी आर. तर आरसाठी रिअरेंज हवं आहे, नंबर ऑफ मोल डिवाइडमध्ये जाईल, टेम्परेचर डिवाइडमध्ये जाईल. आर काय बनेल माझा, आर विल बी इक्वल टू दी प्रेशर इंटू व्हॉल्यूम डिवाइड बाय एन इंटू टी. बरोबर, आरसाठी फक्त रिअरेंज केला, नंबर ऑफ मोल्स डिवाइडमध्ये, टेम्परेचर डिवाइडमध्ये. आता मला सांगा आरचं युनिट काय बनेल. प्रेशरचा युनिट लिहिला मी बार, प्रेशरचा युनिट बार. व्हॉल्यूमचा युनिट लिहिला मी लिटर, डिवाइडमध्ये नंबर ऑफ मोल्स मोल अँड टी स्टँड फॉर दी टेम्परेचर. टेम्परेचर मेजर करतो आपण केल्विनमध्ये. मग माझा आरचा युनिट काय बनेल, आरचा युनिट बनेल लिटर बार पर मोल पर केल्विन, लिटर बार पर मोल पर केल्विन. प्रेशर मी बारमध्ये मेजर करू शकतो, तर प्रेशर मी ॲटमॉस्फिअरमध्येही मेजर करू शकतो. मग जर मी प्रेशर ॲटमॉस्फिअरमध्ये मेजर केला तर युनिट काय बनतो, तर बनतो युनिट लिटर ॲटमॉस्फिअर पर मोल पर केल्विन. ही जी मी लिहिली फर्स्ट व्हॅल्यू 0.0821, ही वाली व्हॅल्यू त्यावेळी यूज होईल ज्यावेळी प्रेशर तुमचा ॲटमॉस्फिअरमध्ये लिहिला जाईल. ठीक, मग याचं युनिट काय बनेल, ज्यावेळी मी 0.0821 लिहिलेला आहे, युनिट बनेल माझा लिटर ॲटमॉस्फिअर पर मोल पर केल्विन. ठीक, अँड 0.0831 कधीवाली यूज करतात व्हॅल्यू, ही वाली व्हॅल्यू त्यावेळी यूज करतात ज्यावेळी प्रेशर तुमचा बारमध्ये असेल. मग जर प्रेशर बारमध्ये असेल तर आता काय बनेल युनिट, लिटर बार पर मोल पर केल्विन. ठीक, मग क्वेश्चन कंडिशन पाहायची आणि क्वेश्चन कंडिशननुसार व्हॅल्यू पुटअप करायची. जर क्वेश्चनमध्ये प्रेशर ॲटमॉस्फिअरमध्ये असेल तर आरची वाली व्हॅल्यू पुटअप करा, आणि जर क्वेश्चनमध्ये प्रेशर बारमध्ये असेल तर ही वाली व्हॅल्यू पुटअप करा. सिम्पल क्लिअर. ठीक, नेक्स्ट वन व्हॅल्यू इज दी 8.314 जूल पर मोल पर केल्विन. अँड नेक्स्ट वन व्हॅल्यू इज दी 1.98 किंवा जिला तुम्ही नियरली 2 सुद्धा घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही, कॅलरी पर मोल पर केल्विन. 4 व्हॅल्यू लिहिलेत मी आरच्या, आणि 4ही व्हॅल्यू तुम्हाला पाठ कराव्या लागणार आहेत. कॉन्स्टंट आहे म्हणजे नंबर फिक्स राहणार आहेत, चेंज नाही होणार आहेत, आणि हे आपल्याला न्यूमरिकलमध्ये कंटिन्युअसली यूज करायचे आहेत. सध्या तरी या चॅप्टरमध्ये यावाल्या 2 व्हॅल्यू यूज करेल मी. ज्यावेळी आपण थर्मोडायनेमिक्स सुरू करेल, थर्मोडायनेमिक्सच्या वेळी यावाल्या 2 व्हॅल्यू यूज करेल. सो पाठ करून ठेवा, इक्वेशन पाठ करून ठेवा की PV इक्वल टू NRT असतो, पॉईंट नंबर 1, अँड पॉईंट नंबर 2 आरच्या 4ही व्हॅल्यू पाठ करून ठेवा. सिम्पल क्लिअर. पुढे बोलूयात, थोडे प्रेशरचे युनिट पाहूयात, व्हॉल्यूमचे युनिट पाहूयात, आणि टेम्परेचरचा कन्व्हर्जनही पाहूयात. प्रेशरचा कन्व्हर्जन पाहूयात, व्हॉल्यूमचा कन्व्हर्जन पाहूयात, आणि टेम्परेचरचाही कन्व्हर्जन पाहायचं आहे मला. पहिले बोलतो मी प्रेशरबद्दल. प्रेशरचा कन्व्हर्जन. प्रेशर आपण जनरली मेजर करतो ॲटमॉस्फिअरमध्ये, बरोबर. पण काय फक्त ॲटमॉस्फिअर एकच युनिट टेम्परेचरसाठी माझ्याकडे, बिलकुल नाही. 1 ॲटमॉस्फिअर इज इक्वल टू दी 76 सेंटीमीटर ऑफ Hg असतो. 1 ॲटमॉस्फिअर 76 सेंटीमीटर ऑफ Hg असतो. 1 ॲटमॉस्फिअर 760 मिलीमीटर ऑफ Hg असतो. 1 ॲटमॉस्फिअर 760 टॉर असतो. 1 ॲटमॉस्फिअर
101325 एवढा पास्कल असतो. अँड 1 ॲटमॉस्फिअर 1.01325 एवढा बार असतो. आता गरजेचं नाही की प्रत्येक वेळी तुम्हाला प्रेशर ॲटमॉस्फिअरमध्येच दिलं जाईल क्वेश्चनमध्ये, गरजेचं नाही आहे. मग जर तुम्हाला सेंटीमीटर ऑफ एजीमध्ये दिला हा तुमचा कन्व्हर्जन आहे, किंवा मिलीमीटर ऑफ एजीमध्ये दिला हा तुमचा कन्व्हर्जन आहे, टॉरमध्ये दिला कन्व्हर्जन, पास्कलमध्ये दिला कन्व्हर्जन, बारमध्ये दिला कन्व्हर्जन. गरजेचं नाही की प्रत्येक वेळी मला ॲटमॉस्फिअरमध्येच प्रोव्हाइड करतील किंवा बारमध्येच प्रोव्हाइड करतील. अदर कोणत्याही युनिटमध्ये मला प्रोव्हाइड केला तरी मी चेंज करू शकतो अँड माझा क्वेश्चन सॉल्व करू शकतो. ठीक. बारसाठी पण लिहितो की 1 बार हा 10⁵ एवढा पास्कल असतो. अँड 1 पास्कल इज द 1 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. हे होते काय प्रेशरचे कन्व्हर्जन. अगेन पाठच करायचे, पाठच करून ठेवायचे, परफेक्टली रट्टाच मारून ठेवायचे की असे कन्व्हर्जन असतात. ऑल ओके. नेक्स्ट वन, प्रेशरबद्दल डील केला, व्हॉल्यूमबद्दल डील करूया. व्हॉल्यूमचे कन्व्हर्जन. व्हॉल्यूमचा सर्वात जो छोटावाला युनिट राहील तो राहील एम एल किंवा एम एललाच आपण बोलतो सेंटीमीटर क्यूब. क्वेश्चनमध्ये लिहितील 20 सेंटीमीटर क्यूब म्हणजेच 20 ml. ठीक. याच्यापेक्षा जो मोठावाला युनिट राहील तो राहील लिटर. लिटरलाच बोलतात डेसिमीटर क्यूब. क्वेश्चनमध्ये बोलले की व्हॉल्यूम आहे 5 डेसिमीटर क्यूब म्हणजेच 5 लिटर आहे. आणि याच्यापेक्षा जो मोठा युनिट राहील तो वाला राहील मीटर क्यूब. ठीक आहे. सो ml, लिटर, मीटर क्यूब. मला सांगा 1 लिटर किती ml असतो? 1 लिटर किती ml असतो? 1000. म्हणजे जर लिटरला ml मध्ये कन्वर्ट करायचं आहे तर 10⁻³ ने मल्टिप्लाय करावं लागेल 1000ने. हे जर मला mlला लिटरमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर 10⁻³ मल्टिप्लाय करावं लागेल. कन्वर्जन पार्ट. सिमिलरली 1 मीटर क्यूब म्हणजे असतो 1000 लिटर. 1 मीटर क्यूब असतो 1000 लिटर. मग जर मला मीटर क्यूबला कन्वर्ट करायचं असेल लिटरमध्ये तर कन्वर्जन असेल 10⁻+3. हे जर मला उलटा करायचं आहे, लिटरला कन्वर्ट करायचं आहे मीटर क्यूबमध्ये तर राहील 10⁻⁻3. सिम्पल पार्ट. कन्वर्जन आहेत फक्त. जर तुम्हाला छोट्या युनिटपासून मोठ्याकडे जायचं असेल 10⁻⁻, छोट्याकडून मोठ्याकडे 10⁻⁻, मोठ्याकडून छोट्याकडे 10⁻+, मोठ्याकडून छोट्याकडे 10⁻+. मग जर मी डायरेक्टली इथे कन्वर्जन केला, डायरेक्टली जंप मारला की ml टू मीटर क्यूब, छोट्याकडून मोठ्याकडे चाललेलो आहेत 10⁻⁻6. आणि हे जर मी उलटा घेतला की मी मोठ्याकडून छोट्याकडे येत आहे, डायरेक्टली जंप मारलेला आहे 10⁻+6. व्हॉल्यूम कन्वर्जन आहेत. ठीक आहे. की लिटरला मीटर क्यूबमध्ये लिटरला सेंटीमीटर क्यूबमध्ये कन्वर्ट करायचं आहे 10⁻+3 आणि सेंटीमीटर क्यूब लिटरमध्ये घेऊन जायचं आहे 10⁻⁻3. इथे पण मीटर क्यूबला लिटर घेऊन जायचं आहे तर 10⁻+3 आणि उलटा घेऊन जायचं आहे 10⁻⁻3. हे होते आपले काही व्हॉल्यूमचे कन्वर्जन. आपण प्रेशरचेही पाहिले, आपण व्हॉल्यूमचेही पाहिले. नेक्स्ट बोलूयात रिगार्डिंग टेम्परेचर. टेम्परेचरचे कन्वर्जन. सो नेक्स्ट वन इज दी टेम्परेचर. टेम्परेचर जनरली तुम्हाला प्रोव्हाइड करतात डिग्री सेल्सिअसमध्ये, पण लक्षात ठेवा ऑलवेज कन्वर्ट करायचा आपण त्याला केल्विनमध्ये. कोणताही क्वेश्चन सॉल्व करताय टेम्परेचर केल्विनमध्येच असला पाहिजे तुमचा, डिग्री सेल्सिअसमध्ये कधी नाही ठेवायचा आहे त्याला. ठीक. काय राहील पण आपला कन्वर्जन फॅक्टर? कन्वर्जन फॅक्टर काही असा राहील की टेम्परेचर इन केल्विन. जर तुम्हाला आन्सर केल्विनमध्ये हवं आहे तर टेम्परेचर इन केल्विन हा असतो टेम्परेचर इन डिग्री सेल्सिअस +32. ठीक आहे. जस्ट 1 मिनिट. मी काय हवाला पॉईंट बोलत होतो की जर मला टेम्परेचर केल्विनमध्ये हवा आहे, क्वेश्चनमध्ये प्रोव्हाइड करणार मला टेम्परेचर केल्विनमध्ये हवा आहे आणि प्रोव्हाइड करणार डिग्री सेल्सिअसमध्ये. सो टेम्परेचर इन केल्विन असतो टेम्परेचर इन डिग्री सेल्सिअस +273.15. 0.15 सोडून द्या, 273 मेमोराईज करा की टेम्परेचर डिग्री सेल्सिअस दिलेला आहे
आणि केल्विनला कन्वर्ट करायचा आहे. आणि प्रत्येक क्वेश्चन सॉल्व करताना मला तो केल्विनमध्येच हवा आहे. मग जर मला तो केल्विनमध्ये हवा आहे तर कन्वर्ट करावा लागेल. कन्वर्ट कसा करणार आहे? 273 ॲड करा. मग जर बोलताय 0 डिग्री आहे तर 0 + 273 केल्विन. 1 डिग्री असेल तर 1 + 273 दॅट इज 274 केल्विन. 2 डिग्री असेल तर 2 + 273 दॅट इज 275 केल्विन. म्हणजे जो काही डिग्री सेल्सिअस असेल त्यामध्ये फक्त ॲड करायचं आहे 273. तुमचा आन्सर येऊन जाईल केल्विनमध्ये. अजून एक कन्वर्जन आहे टेम्परेचरसाठी की टेम्परेचर इन डिग्री फॅरनहाईट. जर डिग्री फॅरनहाईट असेल तर फॉर्म्युला बनतो इट इज 9/5 इंटू डिग्री सेल्सिअस + 32. जो पहिलावाला फॉर्म्युला आहे ना तो आपल्या बराच कामाचा आहे 273. कारण आपण हे केल्विनचे कन्वर्जन लगभग अर्ध्यापेक्षा जास्त क्वेश्चनमध्ये करत असतो की क्वेश्चनमध्ये तुम्हाला कंटिन्युअसली जो प्रोव्हाइड करतात ना डिग्री सेल्सिअसमध्ये आणि जो फॉर्म्युलामध्ये लिहायचा असतो तो केल्विन आहे. त्यामुळे हे कन्वर्जन कंटिन्युअसली करतो. हवाला कन्वर्जन तेवढा कंटिन्युअसली नाही करत आपण. मग क्वेश्चन विचारला तरी डायरेक्ट विचारतील की 1 डिग्री सेल्सिअस आहे सांगा किती फॅरनहाईट येतो, किंवा 10 डिग्री सेल्सिअस आहे सांगा किती फॅरनहाईट आहे. यावाला फॉर्म्युलाचा क्वेश्चन बनला तर डायरेक्ट बनेल आणि तो वाला कंटिन्युअसली यूज करायचा आहे की केल्विन हवा आहे 273 फक्त ॲड करा डिग्री सेल्सिअसमध्ये. हा होता कन्वर्जन रिगार्डिंग टेम्परेचर. मी परत सांगतो पहा काय काय स्टोरी बोलली मी आत्तापर्यंत. मी बोललो की मला स्टडी करायचा आहे मोल इन टर्म्स ऑफ व्हॉल्यूम. आणि मोल इन टर्म्स ऑफ व्हॉल्यूम स्टडी करण्यासाठी मला आयडियल गॅस इक्वेशन येणं गरजेचं आहे. इक्वेशन कुठून आलं माझा आत्ताचा पार्ट नाही आहे, फक्त इक्वेशन आलं. आणि इक्वेशन काय होतं? PV = nRT, प्रेशर इंटू व्हॉल्यूमचा मल्टिप्लिकेशन नंबर ऑफ मोल्स इंटू R गॅस कॉन्स्टंट इंटू टेम्परेचर यांच्याबरोबर असतो. ठीक, मेमराईज केलं मी, आतमध्ये ऑक्युपाय केलेलं आहे. पुढे आता मला प्रेशरचे काही युनिट्स यायला हवे, कन्वर्जन यायला हवे, मी कन्वर्जन स्टडी केले. व्हॉल्यूमचे कन्वर्जन यायला हवे, स्टडी केले. टेम्परेचर कन्वर्जन यायला हवे, स्टडी केले. माझा अल्टिमेट गोल काय, स्टडी काय चाललेला आहे माझा? मला काय हवं आहे? व्हॉल्यूम. ठीक, मग जर मला व्हॉल्यूम हवा आहे तर हे वाले इक्वेशन मी रिअरेंज करेल ना फॉर दी व्हॉल्यूम. व्हॉल्यूम विल बी इक्वल टू दी नंबर ऑफ मोल्स इंटू R इंटू T प्रेशर डिवाइडमध्ये. बघ माझा व्हॉल्यूमचा इक्वेशन काय बनेल? व्हॉल्यूम विल बी इक्वल टू दी नंबर ऑफ मोल्स इंटू R इंटू टेम्परेचर डिवाइड बाय प्रेशर. पहा बरोबर आहे का? अल्टिमेट इंटरेस्ट काय माझा? मला स्टडी काय करायचा आहे? मला मोल इन टर्म्स ऑफ व्हॉल्यूम स्टडी करायचा आहे. आणि तो मोल इन टर्म्स ऑफ व्हॉल्यूम स्टडी करण्यासाठी मी याला पाहत होतो की PV = nRT असतो. ठीक, मग त्यामध्ये मी Rचे 3-4 व्हॅल्यू असतात ते स्टडी केले, हे प्रेशरचे कन्वर्जन स्टडी केले, हे व्हॉल्यूमचे कन्वर्जन स्टडी केले, टेम्परेचर कन्वर्जन स्टडी केला. अल्टिमेट टार्गेट माझा व्हॉल्यूम आहे. मी रिपीट व्हॉल्यूमवर आलो की मला व्हॉल्यूम हवा आहे. व्हॉल्यूम काय असेल? नंबर ऑफ मोल्स इंटू R इंटू टेम्परेचर डिवाइड बाय प्रेशर केला कन्वर्ट. ठीक, व्हॉल्यूम हवा आहे मला. केस नंबर 1, केस 01. अशी मी केस कन्सिडर केली की माझ्याकडे नंबर ऑफ मोल्स 1 आहे. ठीक, नंबर ऑफ मोल्स 1 आहे. N = 1. देन माझा टेम्परेचर मेंटेन केला गेलेला आहे 273 केल्विन अँड प्रेशर मेंटेन केलेला आहे 1 ॲटमॉस्फिअर. पहा मला व्हॉल्यूम हवा आहे. अच्छा, कितीचा व्हॉल्यूम हवा आहे? 1 मोलचा व्हॉल्यूम हवा आहे. मी कोणताही गॅस 1च मोल घेतलेला आहे. ठीक, सो नंबर ऑफ मोल्स 1. मी प्रेशर मेंटेन ठेवलेला आहे 1 ॲटमॉस्फिअर अँड टेम्परेचर मेंटेन ठेवलेलं आहे 273. मग जर प्रेशर 1 ॲटमॉस्फिअर असेल, टेम्परेचर 273 असेल तर 1 मोलचा व्हॉल्यूम किती येईल? सो व्हॉल्यूम विल बी इक्वल टू दी नंबर ऑफ मोल्स किती मेंटेन ठेवलेला आहे मी? 1. मी टेम्परेचर किती मेंटेन ठेवलेलं आहे? सॉरी, इकडे टेम्परेचर आहे. टेम्परेचर 273. मी प्रेशर किती मेंटेन ठेवलेलं आहे? प्रेशर आहे 1 ॲटमॉस्फिअर. आणि जर प्रेशर ॲटमॉस्फिअरमध्ये असेल तर Rची व्हॅल्यू काय यूज करू मी? जर प्रेशर ॲटमॉस्फिअरमध्ये तर पहा Rची व्हॅल्यू पुटअप केलेली आहे मी 0.0821. ठीक, आणि याला सॉल्व केला तर आपला आन्सर येतो 22.4 लिटर. हा आपला आन्सर आहे. ठीक आहे, म्हणजे सिम्पल आहे. मी गॅसचा 1 मोल घेतला. आता त्या गॅसचा टेम्परेचर मेंटेन केला 273 केल्विन, गॅसचा प्रेशर मेंटेन केला 1 ॲटमॉस्फिअर. आणि आता मला चेक करायचं आहे की या टेम्परेचरला, या प्रेशरला गॅसचा 1 मोल किती व्हॉल्यूम ऑक्युपाय करतो.
व्हॅल्यू पुटअप केलं मी, आन्सर मिळतो मला 22.4 लिटर. बघ मी असं स्टेटमेंट बोलू शकतो का की ॲट 273 केल्विन टेम्परेचर अँड 1 ॲटमॉस्फिअरिक प्रेशर 1 ATM प्रेशर वॉल्यूम ऑफ 1 मोल ऑफ गॅस, 1 मोल गॅसचा व्हॉल्यूम किती असतो इज 22.4 लिटर. पहा समजले का. केस नंबर 1. केस नंबर 2ला येतो. आता मी काही हलकासा चेंज केला की मी नंबर ऑफ मोल स्टील 1 ठेवलेला आहे. मला एकाच मोलचा व्हॉल्यूम चेक करायचा आहे की गॅसचा 1 मोल किती व्हॉल्यूम ऑक्युपाय करेल. सो नंबर ऑफ मोल 1. मी टेम्परेचरही तोच ठेवलेला आहे 273 केल्विन. फक्त मी प्रेशर यावेळी घेतलेलं आहे 1 बार. की मी एका गॅसचा स्टडी करतो आहे, गॅसचा मी 1 मोल घेतला. हा 1 मोल 1 बार प्रेशर अँड 273 केल्विनला किती व्हॉल्यूम ऑक्युपाय करेल मला याचा स्टडी हवा आहे. मग मी व्हॉल्यूमच्या फॉर्म्युल्यामध्ये व्हॉल्यूम पुटअप केल्या की व्हॉल्यूम विल बी इक्वल टू नंबर ऑफ मोलचा आन्सर 1. मला एका मोलचा करायचा स्टडी. टेम्परेचर मला ठेवायचं आहे 273 केल्विन आणि प्रेशर हवा आहे 1 बार. जर प्रेशर बारमध्ये असेल तर आरची व्हॅल्यू इट इज 0.0831. व्हॅल्यू पुटअप केली मी, इट इज 0.0831. आता सॉल्व केलं की माझा आन्सर येतो 22.7 लिटर. म्हणजे जर मी नंबर ऑफ मोल्स 1 घेतला तर 1 मोल गॅस 273 केल्विन टेम्परेचरला अँड 1 बार प्रेशरला 22.7 एवढं लिटर व्हॉल्यूम ऑक्युपाय करतो. हे जर मी याबद्दल बोललो अपवाल्या कंडिशनबद्दल की गॅसचा जर 1 मोल असेल तर 273 केल्विनला अँड प्रेशर 1 ॲटमॉस्फिअरला तो 22.4 लिटर एवढा व्हॉल्यूम ऑक्युपाय करतो. केस नंबर 1. केस नंबर 2. केस नंबर 2लाच आपण बोलतो STP, स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशर, लिहितो मी थोड्या वेळात. आणि जी अप कंडिशन आहे याला बोलतो आपण NTP, नॉर्मल टेम्परेचर प्रेशर. आय होप ठीक आहे. रफ करायचं आहे मला, स्क्रीनशॉट घेऊ शकता. 2 केस पाहिलं मी. अजून एक केस लिहितो पहा. केस नंबर 3. केस 03. मी टेम्परेचर स्टील मेंटेन ठेवलेलं आहे. टेम्परेचर आहे 300 केल्विन, प्रेशर आहे 1 ॲटमॉस्फिअर. ठीक. प्रेशर अँड नंबर ऑफ मोल्स 1 आहे. तो चेंज नाही करायचा आहे, तो लक्षात ठेवून चला. नंबर ऑफ मोल्स 1च ठेवायचा आहे. एकाचा स्टडी करतोय मी. आता जर मी या व्हॅल्यू पुटअप केल्या, आता अगेन पहा प्रेशर ॲटमॉस्फिअरमध्ये म्हणजे आरची व्हॅल्यू काय यूज होईल 0.0821. बरोबर. मी सर्व व्हॅल्यू परत व्हॉल्यूमसाठी पुटअप केल्या. आता जो मला व्हॉल्यूमचा आन्सर मिळतो तो मिळतो 24.6 लिटर. मी 3 केस घेतल्या आणि 3 केससाठी सॉल्व केला. या 3 केसनं आपल्याला पार्ट कराव्या लागतील. ठीक. ॲक्च्युली क्वेश्चन जेवढे आपण सॉल्व करतो ना की या 3ही व्हॅल्यू पार्ट होऊन जातात. पण याच्या व्यतिरिक्त जर कोणत्या व्हॅल्यू प्रोव्हाइड केल्या टेम्परेचर प्रेशरच्या, आता तुम्हाला यामध्ये व्हॅल्यू प्रॉपरली प्रत्येक वेळी पुट करून सॉल्व करावा लागेल. जे मॅक्सिमम क्वेश्चन डिझाईन होतात ना ते मॅक्सिमम क्वेश्चन या 2 पॅटर्नला डिझाईन होतात. केस नंबर 1, केस नंबर 2. याला बोलतो आपण STP कंडिशन, स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशर लिहितो मी. आणि याला बोलतो आपण NTP कंडिशन, नॉर्मल टेम्परेचर प्रेशर कंडिशन. कधी कधी येतो, रेअर आहे. आणि याच्यानंतर जर कोणती कंडिशन बनवायची असेल की सर मी टेम्परेचर जर 310 केल्विन घेतला, 320 केल्विन घेतला, आता आन्सर काय येईल. किंवा मी नंबर ऑफ मोल्स 2 केले, नंबर ऑफ मोल्स 4 केले, आता आन्सर काय येईल, हे सॉल्व करावे लागतील. पण या 3 व्हॅल्यू मेमोराईज करून ठेवा. पहिलीवाली व्हॅल्यू काय आहे, पहिलीवाली व्हॅल्यू काय आहे, तर पहिलीवाली व्हॅल्यू आहे की नंबर ऑफ मोल 1 घेतला, टेम्परेचर मेंटेन केलेलं आहे 273 केल्विन, प्रेशर मेंटेन केलेलं आहे 1 ॲटमॉस्फिअर. या कंडिशनमध्ये तुमचा व्हॉल्यूम किती येतो 22.4. अच्छा, कुणाचा व्हॉल्यूम, नंबर ऑफ मोल 1 पाहिजे, तर एका मोलचा व्हॉल्यूम किती येतो 22.4. जर हा वाला टेम्परेचर हा वाला प्रेशर असेल तर. सिमिलरली तुमचा जर 1 मोल घेतला तर एका मोलचा व्हॉल्यूम किती येतो 22.7. कधी, जर टेम्परेचर 273 असेल आणि जर प्रेशर 1 बार असेल. सिमिलरली व्हॉल्यूम किती येतो 24.6 कोणाचा, एका मोलचा. कधी, जर टेम्परेचर 300 केल्विन असेल आणि प्रेशर 1 ॲटमॉस्फिअर असेल तर. आय थिंक एवढा वाला पार्ट ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त कोणता बदला तर मी बोललेलो आहे तो सॉल्व केला जाईल क्वेश्चन. पुढे पार्टला येतो मी. 2 कंडिशन पहा जे मी इथे बोललो सध्या.
की STP कोणाला बोलतात? स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशर. स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशर, TEMP शॉर्टकट फॉर टेम्परेचर अँड PRESS. अर्धा अर्धा लिहिला आहे फक्त, समजून जा तुम्ही. टेम्परेचर आहे अँड प्रेशर आहे. तर स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशर अकॉर्डिंग टू ओल्ड कन्व्हेन्शन, तर ओल्ड कन्व्हेन्शन काही असा सांगतो की तुमचा टेम्परेचर असावा 273 केल्विन अँड तुमचा प्रेशर असावा 1 ॲटमॉस्फिअर. या कंडिशनला बोललं जाईल STP. पण न्यू कन्व्हेन्शनमध्ये थोडेसे चेंजेस केले गेले आणि न्यू कन्व्हेन्शन काही असा सांगतो की तुमचा टेम्परेचर असायला हवा 273 केल्विन, नो चेंज ॲट ऑल, परंतु प्रेशर असायला हवा 1 बार. आपण कोणाला मानून चालणार आहेत? याला, न्यू कन्व्हेन्शनला. पण कुठे बुक रीड करायला गेलात तर काही बुकला स्टील ओल्ड कन्व्हेन्शनलाच STP मानून क्वेश्चन सॉल्व केलेले आहेत. ठीक, जास्त लक्ष देऊ नका, नवीन कन्व्हेन्शनला फॉलो करा, आन्सर येऊन जातील. ठीक आहे, फक्त काही बुकला सापडतील की ओल्ड कन्व्हेन्शनप्रमाणे सॉल्व केलेले आहेत, मॉडिफाय नाही झाले तेवाले, फक्त दॅट्स तेवढाच फरक आहे. मग या दोघांमध्ये STP कोणाला मानू मी? केस नंबर 1 की केस नंबर 2? ऑब्वियसली केस नंबर 2. प्रेशर इथे किती आहे? 1 बार. सो हा माझा स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशर आहे आणि हा माझा नॉर्मल टेम्परेचर प्रेशर आहे. नेक्स्ट पॉईंटवर येतो तुम्ही. पहा, नेक्स्ट पॉईंट काही असं सांगायचं आहे मला सांगा की जर माझ्याकडे 1 मोल गॅस असेल, 1 मोल गॅस ॲट 273 केल्विन अँड 1 बार प्रेशर, 1 बार प्रेशर किती वॉल्यूम ऑक्युपाय करतो? इट इज 22.7 लिटर. बरोबर. आणि हेच बोललो मी की 1 मोल गॅस ॲट 273 केल्विन टेम्परेचर अँड 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर किती वॉल्यूम ऑक्युपाय करतो? सो इट इज 22.4 लिटर. ठीक, मी जरा या कंडिशनला घेऊन पुढे बोललो. ही कंडिशन म्हणजे NTP कंडिशन. मला जर कोणी बोललं की 22.4 एवढा लिटर तुम्हाला गॅस प्रोव्हाइड केला, कोणताही गॅस असेल, CO2 असेल, O2 असेल, N2 असेल, कोणी असेल, पण एवढा लिटर प्रोव्हाइड केला, एवढा लिटर जर प्रोव्हाइड करतायत या टेम्परेचर प्रेशरला, म्हणजे मोल किती असेल? 1. कारण तो एका मोलचा व्हॉल्यूम आहे ना, म्हणजे एवढा व्हॉल्यूम प्रोव्हाइड केला म्हणजे 1 मोल प्रोव्हाइड केला ना बाबा. मग 22.4 एवढा लिटर मला व्हॉल्यूम प्रोव्हाइड केला, तर माझा माइंड फटाफट काम करतो की मला 1 मोल एवढा प्रोव्हाइड केला गेलेला आहे. ठीक, सिमिलरली जर मला बोलले की जर 44.8 एवढा लिटर प्रोव्हाइड केला गॅस, तर सिम्पल पार्ट आहे ना, डबल प्रोव्हाइड केला, सो मोलचा आन्सर बनेल 2 मोल. किंवा मला बोलला की व्हॉल्यूम प्रोव्हाइड केलेला आहे 67.2 एवढा लिटर, ट्रिपल प्रोव्हाइड केलेला आहे. मग जर ट्रिपल प्रोव्हाइड केला तर मोल किती असतील? 3 मोल. आता अगेन जी गोष्ट आपण लॉजिकली सांगतोय तिला फक्त फॉर्म्युलामध्ये घ्यायची की 22.4 म्हणजे 1 मोल, 44.8 लिटर म्हणजे 2 मोल अँड 67.2 लिटर म्हणजे 3 मोल. यालाच फक्त मला फॉर्म्युला टर्ममध्ये घ्यायचे की मला आन्सर हवा आहे मोल. मग जर मी इथे 22.4 दिला होता, 22.4 डिवाइड बाय 22.4 केला तर माझा आन्सर 1 येईल, जो मला एक्सपेक्टेड आन्सर आहे. ठीक, सेकंड केसमध्ये मला 44.8 प्रोव्हाइड केला आहे, मी डिवाइड करतो 22.4नं, माझा एक्सपेक्टेड 2 मला आन्सर येऊन जाईल. सिमिलरली मला थर्ड प्रोव्हाइड केलेलं आहे 67.2 लिटर डिवाइड बाय 22.4. आता माझा 3 आन्सर येईल, जो की मला एक्सपेक्टेड आन्सर आहे. म्हणजे माझे एक्सपेक्टेड आन्सर आहेत. आन्सर काढतो आहे कोणाचे? मी मोलचे. कॅल्क्युलेट काय करतो आहे मी? मोल कॅल्क्युलेट करण्यासाठी मला 22.4 दिला, मी वरती 22.4 लिहिला. मला 44.8 दिला, वरती 44.8 लिहिला. 67.2 दिला, वरती 67.2 लिहिला. म्हणजे मला अबावला काय लिहायचं आहे प्रत्येक वेळी? गिवन व्हॉल्यूम. वरती लिहायचं आहे गिवन व्हॉल्यूम. आणि डिव्हिजनमध्ये फिक्स नंबर आहे 22.4, 22.4, 22.4. याला बोलतात मोलार व्हॉल्यूम डिवाइड बाय 22.4. आणि हे सांगायची गरज नसायला हवी आता.
की जर टेम्परेचर 273 केल्विन आहे, प्रेशर 1 ॲटमॉस्फिअर आहे, तर 2.4. हे जर टेम्परेचर 273 केल्विन आणि प्रेशर 1 बार झाला, डिवाइड कोणाला करेल मी 2.7 ने डिवाइड करेल. जसं मी बोललेलो की आपण मॅक्सिमम फॉलो कोणाला करणार आहे, फॉलो करणारे याला. मग जर याला फॉलो करणार आहे तर माझा मोलचा फॉर्म्युला काय बनतो, मोल इज इक्वल टू दी गिवन व्हॉल्यूम डिवाइड बाय 22.7. याला का दिला मी, कारण भरपूर साऱ्या बुक्समध्ये क्वेश्चन यांनी सॉल्व केलेले, त्यावेळी कन्फ्युजन ना व्हावा. पण आपण जे मॅक्सिमम यूज करणार, मॅक्सिमम काय कम्प्लिटली यूज करणार, तो वाला फॉर्म्युला की मोलचा मला मिळतो एक नवीन फॉर्म्युला की मोल इज इक्वल टू दी गिवन व्हॉल्यूम डिवाइड बाय 22.7. ठीक आहे, याचे क्वेश्चन करूयात हवं तर गिवन व्हॉल्यूम डिवाइड बाय 22.4. तसे नीटमध्ये अजून तरी असे क्वेश्चन बनले नाहीत की एवढ्या चेंजमुळे आन्सर चुकावा. ठीक, कोणी हा घेऊन सॉल्व केला काय, हा घेऊन सॉल्व केला, ॲप्रॉक्सिमेटली आन्सर येऊन जातो. पण IITची स्टोरी नाही आहे, JEEची स्टोरी नाही आहे. ठीक, JEEमध्ये थोडे प्रिसिजन हवेच, त्यामुळे व्हॅल्यू लक्षात ठेवा. तर हा होता माझा मोलचा फॉर्म्युला, मोल इन टर्म्स ऑफ व्हॉल्यूममध्ये. 3 फॉर्म्युले पहिले मेमराईज करा. 3 फॉर्म्युले. इन टर्म्स ऑफ मास काय फॉर्म्युला होता, गिवन मास डिवाइड बाय मोलार मास. इन टर्म्स ऑफ एंटिटी काय फॉर्म्युला होता, गिवन एंटिटीज बाय ॲव्होगॅड्रो नंबर. आणि इन टर्म्स ऑफ व्हॉल्यूम काय बनतो फॉर्म्युला, गिवन व्हॉल्यूम डिवाइड बाय मोलार व्हॉल्यूम. मोलार व्हॉल्यूम 22.7 लिटर. आय थिंक इट्स ऑल ओके. मी पुढे जाऊ शकतो, नवीन पार्टवर बोलू शकतो. जरा नवीन पार्टबद्दल बोलूयात. आपल्याला बोलायचं आहे रिगार्डिंग डेन्सिटी. अगेन जो पुढचा लेक्चर राहील आपला यानंतरचा न्यू लेक्चर, तोही क्वेश्चनचा लेक्चर राहील पूर्ण, आणि ज्यामध्ये मेजॉरिटी पार्ट राहील PYQचा, प्रिव्हियस इयर क्वेश्चन सॉल्व करूयात. डेन्सिटीबद्दल बोलायचं आहे मला, त्यामुळे नेक्स्ट लेक्चरला येण्याच्या पहिले शुअर ठेवा की तुम्हाला अप टू द व्हॉल्यूम सर्व कन्सेप्ट क्लिअर आहेत आजच्या लेक्चरपर्यंत, आणि सर्व फॉर्म्युले मेमोराईज आहेत, तर क्वेश्चन पटापट सॉल्व होतील. डेन्सिटीला आपल्याला ना 2 पार्टमध्ये स्टडी करायचं आहे. एकाला बोललं जाईल ॲब्सोल्यूट डेन्सिटी, आणि जो सेकंड पार्ट आहे, या सेकंड पार्टला बोललं जाईल रिलेटिव्ह डेन्सिटी. बोलूयात दोघांबद्दल, बोलूयात की दोघांचा अर्थ काय. कोणाला बोललं जाईल रिलेटिव्ह डेन्सिटी आणि कोणाला बोललं जाईल ॲब्सोल्यूट डेन्सिटी. रिलेटिव्ह डेन्सिटी. तर ॲब्सोल्यूट डेन्सिटी, जो आपण नॉर्मल स्टडी केला डेन्सिटी आत्तापर्यंत, की डेन्सिटी काय असतो, डेन्सिटी असतो मास डिवाइड बाय व्हॉल्यूम. हे स्टडी केलं होतं आतापर्यंत आपण. काय असतं डेन्सिटी, मास बाय व्हॉल्यूम. सो लिहिला मी डेन्सिटी मास बाय व्हॉल्यूम. आणि युनिट काय राहील बरं डेन्सिटीचा, युनिट मास मेजर केला जाईल ग्राममध्ये आणि व्हॉल्यूम मेजर केला जाईल ml मध्ये. सो इट इज सिम्पली ग्राम पण ml. हा गरजेचं नाही आहे की मी ग्राममध्येच मेजर करावा, किलोमध्ये मेजर करा, व्हॉल्यूम लिटरमध्ये मेजर करा. सो किलो पर लिटर करू शकतो. नॉर्मली जे यूज करतो मी तेच लिहितो आहे, इट इज ग्राम पर ml. ठीक आहे. जो आपण लास्ट थोडा इक्वेशन दिला ना, त्याला मी थोडासा यूज करतो, मला गरजेचा आहे तो. की इक्वेशन बनवला होता आपण, प्रेशर इंटू व्हॉल्यूम इज इक्वल टू दी नंबर ऑफ मोल्स इंटू R इंटू T, PV इक्वल टू दी NRT. काय असा इक्वेशन होता. आणि मला नंबर ऑफ मोलचा एक फॉर्म्युला माहिती आहे, गिवन मास बाय मोलार मास. मग मी नंबर ऑफ मोल्सला रिप्लेस करू शकतो बाय दी गिवन मास बाय मोलार मास. केला मी रिप्लेस. प्रेशर इंटू व्हॉल्यूम विल बी इक्वल टू नंबर ऑफ मोल्स काय झाला, गिवन मास डिवाइड बाय मोलार मास इंटू R इंटू टेम्परेचर. थोडा रिअरेंज करतो, इकडे व्हॉल्यूम डिवाइडमध्ये घेतो, मोलार मासला इकडे मल्टिप्लाय करतो. सो प्रेशर मल्टिप्लाय बाय मोलार मास विल बी इक्वल टू दी गिवन मास डिवाइड बाय व्हॉल्यूम इंटू R इंटू T. तुमचंही माइंड काम केलं असेल आता की याचाच अर्थ डेन्सिटी आहे सर, बरोबर. रिप्लेस P मल्टिप्लाय बाय M शुड बी इक्वल टू दी डेन्सिटी मल्टिप्लाय बाय R मल्टिप्लाय बाय टेम्परेचर. सो डेन्सिटी विल बी इक्वल टू दी डी हवाय ना, हे दोन डिवाइडला येतील. सो D विल बी इक्वल टू दी प्रेशर
मल्टिप्लाय बाय मोलार मास डिवाइड बाय आर इंटू टेम्परेचर. डेन्सिटीचा माझ्याकडे इक्वेशन बनला एक, ज्याला मी यूज करणार आहे. सो डेन्सिटी इज दी PM बाय RT. डेन्सिटी इज दी PM डिवाइड बाय RT. इक्वेशन बनतो अजून एक. ठीक आहे, इकडे यूज करणार आहे मी त्याला. एवढं मला पण ठीक आहे. डेन्सिटी झाली 2 पटा डिवाइड. ॲब्सोल्यूट डेन्सिटी, रिलेटिव्ह डेन्सिटी. ॲब्सोल्यूट डेन्सिटी काय असते? सिम्पल, डेन्सिटी मास बाय व्हॉल्यूम ॲब्सोल्यूट डेन्सिटी. हे झालं डेन्सिटीवाला पार्ट. ठीक आहे, आता स्टडी करायचं आहे मला रिलेटिव्ह डेन्सिटी. नावातच लिहिलेलं आहे रिलेटिव्ह. कोणाबरोबर तरी रिलेट करून सांगितलेलं आहे, कोणाच्या तरी रिस्पेक्टमध्ये सांगितला गेलेला आहे. मग जर मी फॉर्म्युला बनवला रिलेटिव्ह डेन्सिटीचा, तर मला लिहावा लागेल रिलेटिव्ह डेन्सिटी इज इक्वल टू दी डेन्सिटी ऑफ सबस्टन्स, ज्याचा करायचा आहे मला स्टडी. डेन्सिटी ऑफ सबस्टन्स, ज्या सबस्टन्सचा चाललेला आहे स्टडी, विथ रिस्पेक्ट टू डेन्सिटी ऑफ रेफरन्स सबस्टन्स. हे बघ, कोणाच्या रिस्पेक्टमध्ये सांगताय? डेन्सिटी ऑफ रेफरन्स सबस्टन्स. हा आपला एक्झाम्पल लास्ट टाईमला फिट भेटेल, जो आपण मासचा बोललो होतो की लेट म्हटलो मी, असंच अज्युम केलं की लेट A पर्सनचं मास 70 kg आहे अँड B पर्सनचं मास 140 kg आहे, आणि दोघांना मी रिलेट करतो आहे. तर B पर्सनचं मास 2 पट ॲज कम्पेअर टू A पर्सनचं मास. मग हे मी B पर्सनचं जे मास सांगितलं ते A पर्सनच्या रिस्पेक्टमध्ये सांगितलं ना. रेफरन्स कोण आहे माझा? A. त्याच्या रिस्पेक्टमध्ये Bचं मास किती आहे? 2 टाईम. कारण B पर्सन 140 kg, A पर्सन 70 kg. कोणाच्या रिस्पेक्टमध्ये सांगणं, कोणाच्या रेफरन्समध्ये सांगणं म्हणजे रिलेटिव्ह डेन्सिटी. रिलेट करून सांगणं. सो इट इज द डेन्सिटी ऑफ सबस्टन्स, ज्याचा करायचा स्टडी विथ रिस्पेक्ट टू डेन्सिटी ऑफ ए रेफरन्स सबस्टन्स. कोणाच्या रेफरन्सनं सांगायचं आहे, कोणाच्या रेस्पेक्टनं सांगायचं आहे. हा जो टर्म आहे रिलेटिव्ह डेन्सिटी, शॉर्टमध्ये बोलतो मी RD, रिलेटिव्ह डेन्सिटी. यालाही 2 पार्टमध्ये स्टडी केला जातो. फर्स्ट वन, जर तुम्ही स्टडी करताय फॉर सॉलिड अँड लिक्विड तर काही वेगळी स्टोरी आहे, आणि जर तुम्ही स्टडी करताय गॅस तर काही वेगळी स्टोरी आहे. आपला जो मेजर फोकस राहील, जो मेजर कॉन्सन्ट्रेशन राहील, तो राहील फॉर गॅसवर. जर मी बोललो फॉर सॉलिड अँड लिक्विड, तर आता डेन्सिटीचं जे नाव दिलं गेलेलं आहे ते नाव आहे स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. फॉर सॉलिड लिक्विड रिलेटिव्ह डेन्सिटी, यातच नवीन नाव काय दिलं आपण? स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. आणि हे जर तुम्ही बोलताय गॅसबद्दल, तर आता नाव दिलं गेलं वेपर डेन्सिटी. वेपर डेन्सिटी. इथे जो रेफरन्स सबस्टन्स आहे की कोणाच्या रिस्पेक्टमध्ये सांगताय आन्सर? रेफरन्स सबस्टन्स. शॉर्ट लिहू बघतो, दॅट्स इट. रेफरन्स सबस्टन्स. रेफरन्स सबस्टन्स आहे पाणी, वॉटर ॲट 4 डिग्री सेल्सिअस. आणि इकडे जो रेफरन्स सबस्टन्स आहे तो रेफरन्स सबस्टन्स आहे H2 गॅस ॲट अ सेम टेम्परेचर प्रेशर. सेम टेम्परेचर प्रेशर काय ना बोलतो मी. काय सांगितलं मी? बोललो की रिलेटिव्ह डेन्सिटी नावाची गोष्ट आपल्याला स्टडी करायची. रिलेटिव्ह डेन्सिटी असते काय? रिलेटिव्ह डेन्सिटी इट इज डेन्सिटी ऑफ सबस्टन्स अपॉन डेन्सिटी ऑफ रेफरन्स सबस्टन्स. कोणाच्या रेफरन्समध्ये स्टडी करायचा आहे. आता स्टडी कोणाचा करायचा आहे तुम्हाला? सॉलिड लिक्विडचा की गॅसचा? 2 पार्ट डिवाइड केला. जर स्टडी तुम्ही सॉलिड लिक्विड करताय तर तुमचं फक्त रिलेटिव्ह डेन्सिटीचं नवीन नाव दिलं आपण, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. आणि जर तुम्ही स्टडी करताय गॅसचा तर फक्त नवीन नाव दिला, वेपर डेन्सिटी. जर स्टडी होतोय सॉलिड लिक्विडचा तर जो रेफरन्स सबस्टन्स आहे तो असेल वॉटर ॲट 4 डिग्री सेल्सिअस. आणि जर स्टडी होतोय गॅसचा तर रेफरन्स सबस्टन्स आहे H2 गॅस ॲट अ सेम टेम्परेचर अँड प्रेशर. मग याचा फॉर्म्युला काय बनेल बरं? स्पेसिफिक ग्रॅव्हिटीचा फॉर्म्युला बनेल स्पेसिफिक ग्रॅव्हिटी
विल बी इक्वल टू दी, कोणाचा करायचा स्टडी त्याच्यावरती यावं लागेल की इट इज दी डेन्सिटी ऑफ सबस्टन्स, ज्याचा करायचा स्टडी, डेन्सिटी ऑफ सबस्टन्स डिवाइड बाय, कोणाच्या रिस्पेक्टमध्ये करायचं आहे, वॉटरच्या रिस्पेक्टमध्ये, सो डिवाइड बायमध्ये डेन्सिटी ऑफ H2O ॲट 4 डिग्री सेल्सिअस. आणि वॉटर ॲट 4 डिग्री सेल्सिअस तर डेन्सिटी असते 1 ग्राम पर ml. डेन्सिटी किती आहे वॉटरची? 1 ग्राम पर ml. कधी? 4 डिग्री सेल्सिअसला. मग डिवाइडमध्ये कोण येईल? 1. सो स्पेसिफिक ग्रॅव्हिटी इज इक्वल टू डेन्सिटी ऑफ सबस्टन्स डिवाइड बाय 1 सोडून द्या, डेन्सिटी ऑफ सबस्टन्स. ठीक, इकडे या तुम्ही. काय बनवू फॉर्म्युला? वेपर डेन्सिटीचं शॉर्ट लिहू, व्ही डी, वेपर डेन्सिटी, समजेल ना, व्ही डी, वेपर डेन्सिटी. ठीक, सो वेपर डेन्सिटी विल बी इक्वल टू दी डेन्सिटी ऑफ सबस्टन्स, ज्याचा करायचा आहे स्टडी, डेन्सिटी ऑफ सबस्टन्स डिवाइडमध्ये कोण येईल? डिवाइडमध्ये येईल विथ रिस्पेक्ट टू, कोणाच्या रिस्पेक्टमध्ये? रेफरन्स सबस्टन्स कोण आहे? H2 गॅस. डिवाइडमध्ये येईल डेन्सिटी ऑफ H2 गॅस ॲट अ सेम टेम्परेचर अँड प्रेशर, ॲट सेम टेम्परेचर अँड प्रेशर. अच्छा, सेम टेम्परेचर प्रेशरचा अर्थ काय होता माझा? की ज्या सबस्टन्सचा, अच्छा सबस्टन्सला डायरेक्ट गॅस लिहितो ना, कारण तो फिक्शन सबस्टन्स माझा गॅस आहे. सो डेन्सिटी ऑफ गॅस, ज्याचा करता स्टडी, जर तुम्ही CO2 स्टडी करताय तर गॅस CO2 झाला. जर तुम्ही स्टडी करताय हेलियम गॅसला, सो डेन्सिटी ऑफ हेलियम. स्टडी करताय अमोनिया गॅसला, डेन्सिटी ऑफ अमोनिया. तुमच्या गॅसचा जो टेम्परेचर प्रेशर असेल तोच टेम्परेचर हायड्रोजन गॅसचा आणि तोच प्रेशर हायड्रोजन गॅसचा. सेम टेम्परेचर प्रेशर. हायड्रोजन गॅसचा टेम्परेचर प्रेशर हे तोच हवा जो टेम्परेचर प्रेशर तुम्ही ज्या गॅसचा स्टडी करताय त्याचा असेल. असा काय लिहिला मी? सेम टेम्परेचर प्रेशर. सेम म्हणजे कोणाला सेम? ज्याचा आन्सर काढायचा आहे, ज्याच्या रिस्पेक्टमध्ये काढायचा आहे, दोघांचा टेम्परेचर प्रेशर सेम ठेवायचा. पा घ्या मग स्क्रीनशॉट. बोलूया पुढे, यालाच पुढे कंटिन्यू करायचं आहे मला. व्ही वेपर डेन्सिटी. पा वेपर डेन्सिटी. सो वेपर डेन्सिटी विल बी इक्वल टू दी, काढला मी अबावला, डेन्सिटी ऑफ ज्या गॅसचा करायचा स्टडी, सो डी ऑफ गॅस डिवाइड बाय डेन्सिटी ऑफ H2 गॅस. आणि आता हे समजलेलं आहे मला ऑलरेडी की या दोघांचा टेम्परेचर प्रेशर मला सेम ठेवायचा आहे. डेन्सिटी फॉर्म्युला काय असतो? PM/RT. मग मला डेन्सिटी ऑफ गॅस हवा आहे. सो डेन्सिटी ऑफ गॅस विल बी इक्वल टू प्रेशर ऑफ गॅस मल्टिप्लाय बाय मोलार मास ऑफ गॅस डिवाइड बाय R ऑफ गॅस अँड T ऑफ गॅस, बरोबर. अँड डेन्सिटी ऑफ H2 गॅस विल बी इक्वल टू अगेन सेम प्रेशर मल्टिप्लाय बाय मोलार मास डिवाइड बाय R इंटू टेम्परेचर. हा प्रेशर कोणाचा आहे? गॅसचा. मोलार मास कोणाचं? गॅसचं. टेम्परेचर कोणाचा? गॅसचा. प्रेशर कोणाचा? H2 गॅसचा. मोलार मास कोणाचा? H2 गॅसचा. टेम्परेचर कोणाचा? H2 गॅसचा. डेन्सिटी H2 गॅसची हवी तर प्रेशर पण H2 गॅसचाच ना. मोलार मास H2 गॅसचा, टेम्परेचर H2 गॅसचा. आणि जर कोणत्या दुसऱ्या गॅसचा डेन्सिटी हवा आहे तर त्या गॅसचा प्रेशर, त्या गॅसचा मोलार मास, त्या गॅसचं टेम्परेचर. या दोन व्हॅल्यू इकडे पुटअप करूयात. मग जर व्हॅल्यू पुटअप केल्या तर वेपर डेन्सिटी विल बी इक्वल टू दी, आन्सर काय येईल माझं? अबावला काय लिहायचं आहे मला? डेन्सिटी ऑफ गॅस. डेन्सिटी ऑफ गॅस काय आहे माझा? प्रेशर ऑफ गॅस मल्टिप्लाय बाय मोलार मास ऑफ गॅस डिवायडेड बाय R इंटू टेम्परेचर ऑफ गॅस. डिवाइडमध्ये कोण हवा आहे मला? डिवाइडमध्ये हवा आहे मला डेन्सिटी ऑफ H2 गॅस. काय येईल? प्रेशर ऑफ H2 गॅस मल्टिप्लाय बाय मोलार मास ऑफ H2 गॅस डिवाइड बाय R मल्टिप्लाय बाय टेम्परेचर ऑफ H2 गॅस. काय आपण आवाला पॉईंट ऑलरेडी बोललेलो आहोत की दोघांचा टेम्परेचर सेम हवा आहे. बोललो ना, सेम टेम्परेचर प्रेशर. मग जर टेम्परेचर प्रेशर सेम हवा आहे दोघांचा तर T दोघांचा सेम आहे, P दोघांचा सेम आहे. दोघांचा सेम आहे प्रेशर तर प्रेशर कॅन्सल. दोघांचा सेम आहे टेम्परेचर कॅन्सल. बोललो ना आपण, ॲट अ सेम टेम्परेचर प्रेशर कॅन्सल केला. आणि R तर कॉन्स्टंट असतो, त्याला तुम्ही वरती याला गॅससाठी लिहिला काय, H लिहिला काय, दोघांचा सेम. R कॅन्सल. पण मोलार मास सेम नसतात.
मोलार मास वेगळे वेगळे आहेत, तुम्ही मोलार मास कॅन्सल नाही करू शकत आहे. मग माझ्याकडे फायनली फॉर्म्युला बनतो वेपर डेन्सिटी इक्वल टू दी, इथे शिल्लक काय राहिला, मोलार मास ऑफ गॅस डिवाइडमध्ये शिल्लक कोण राहिला, मोलार मास ऑफ H2 गॅस. आणि पूर्ण दुनियाला माहिती आहे की H2चा मोलार मास 2 असतो. मास किती H2चा 2, सो लिहिला डिवाइडमध्ये मोलार मास ऑफ H2 गॅस 2. हा बनला माझा नवीन फॉर्म्युला की वेपर डेन्सिटी इज इक्वल टू दी मोलार मास ऑफ गॅस डिवाइड बाय 2. कामाची गोष्ट आहे माझा 3 स्टार, कामाची गोष्ट आहे माझा 1 स्टार. अजून काही? हां ठीक आहे, दॅट्स इट. अँड दॅट्स इट फॉर टुडे. आजचा आपल्याला पार्ट एवढाच कवर करायचा होता. व्यवस्थित पाहून यात, व्यवस्थित रिवाईज करून यात. ठीक, काही प्रॉब्लेम वाटला तरी आपण डिस्कस करूयात नेक्स्ट लेक्चरला. ठीक आहे, आय थिंक प्रॉब्लेम एवढं काय नसेल कारण सिम्पल पार्ट घेतलेला आहे. फक्त यावर बेस्ड न्यूमरिकल सॉल्व करूयात. मोस्ट इम्पॉर्टंट PYQ पाहूयात, एवढावाला पार्ट पाहूया. दॅट्स इट. थँक्यू.